हा कावळा बघा आणि ही बघा नदी, ही जी इकडनं दिसते येताना COEPच्या मागून, तर ती आहे मुळा नदी. आणि समोरून जी येताना दिसते ती आहे मुठा नदी. तर आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात असं दाखवलं होतं की हे जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं जे काही काम चाललं आहे ते किती थोथांड आणि किती भ्रष्ट काम आहे आणि किती पर्यावरणाच्या विरुद्ध जाणारं काम आहे. तर त्यात आपण असं दाखवलं होतं की ह्या नदीपात्र ह्या दोन ज्या नद्या इथं मिळतात संगमवाडीला, आपण संगमवाडी इथं आहोत, तर ह्या दोन इकडनं येणारी मुठा आणि ह्या बाजूने येणारी मुळा, ह्या दोन नद्या इथं येऊन ज्या मिळतात, तर ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भराव घालून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम कसं छान चाललं आहे, कसं जनहितार्थ चाललं आहे, पुणेकरांच्या हितासाठी चाललं आहे असं दाखवून देत महानगरपालिकेनं जबरदस्ती आपल्या माथी मारलेलं काम दिसतं आहे. आणि आपण त्यात असं बघितलं होतं की कुठंपर्यंत पाणी भराव त्यांनी घातलेला किंवा कुठंपर्यंत फरशा टाकून ह्या जे काही सिमेंट कॉन्क्रीटने दगड टाकून त्यांनी बांधकाम केलेलं. तर त्यावेळी मला जेवढं आठवतं आहे, आता मी व्हिडिओ बघू शकत नाही सध्या, तर हे जे पाण्यातली ही जी झाडं आहेत, ही लाईन झाडांची, हे बघा अशी वरती एक लाईन आहे झाडांची, ही वरची लाईन, ही 2 नंबरची लाईन, ही 3 नंबरची लाईन, आणि त्याच्या खालती हे बघा इथं हे जे झाड दिसतं ना हे 4 नंबरची लाईन. असंच बघा हे बघा, ते आत पाण्यामध्ये असलेलं ते 4 नंबरची लाईन, त्याच्यावरची 3, आणि ही त्याच्यानंतर 3, हे 2 नंबरची लाईन, त्याच्यावरती ही जी लाईन आहे ती ही 1 नंबरची लाईन. तर मग ही सगळी झाडं त्यावेळेस अशाच प्रकारच्या ह्या फरशा टाकून त्याच्यात हे चौकोनी खड्डे करून त्यात ही झाडं पुरलेली होती. तर हे तुम्हाला हे झाड दिसतंय की किती ते वाहून चाललेलं दिसत असेल तुम्हाला. तर हे किती निसर्गाच्या विरोधात जाणारे काम होतं. बरं, निसर्गाचं नुकसान तर होतंच, पण मग पालिकेच्या पैशांवर पण किती कशा प्रकारे डल्ला मारला जातो. असली ही निकृष्ट दर्जाची कामं, निकृष्ट म्हणण्यापेक्षा डोकं बाजूला ठेवून करायची कामं ही करून. आता ह्या बघा, मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं होतं की आत्ता ह्या घडीला मुळा नदी आहे, त्या मुळा नदीच्या वरच्या बाजूला मुळशी, पवना आणि कासारसई या तिन्ही धरणांतून पाणी सोडलं गेलेलं आहे. सोडलं गेलेलं म्हणण्यापेक्षा आत्ताही सुरू आहे पाणी, धरणातून पाणी सोडत आहेत. त्यामुळं ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुळा नदी आता इकडं वाहून येते. समोर इकडं जी मुठा नदीच्या वरच्या भागात एकूण 4 धरणं आहेत. सगळ्यात अलीकडं आहे खडकवासला, आणि त्याच्या साखळीमध्ये मागचे जी धरणं आहेत 3, ती पानशेत, वरसगाव आणि टेमघर, या सगळ्या धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर मग त्याचा परिणाम काय होतो आहे, तर हे बघा, हा जो पुणेकरांचा जो पैसा आहे, तर महानगरपालिका प्रशासन कशा प्रकारे पाण्यात घालतं आहे, कसं नदीत घालतं आहे, कसं कुठं घालतं आहे, ते त्यांनाच विचारायला लागेल. तर हे प्रचंड पर्यावरणाच्या विरोधात, म्हणजे पर्यावरणाला फाट्यावर मारून, पुणेकरांच्या बुद्धिमत्तेला, पुणेकरांच्या आक्रोशाला फाट्यावर मारून हे काम असं चालवलेलं आहे. मध्यंतरी डेक्कन परिसरात पुण्यातल्या सुज्ञ नागरिकांनी एक आंदोलन, छोटेखानी आंदोलन पण केलं होतं की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे जे काही नदी सौंदर्यीकरणाचा जो काही घाट घातला जातो, हा प्रकल्प बंद करावा आणि शासनाने त्यातनं माघार घ्यावी. पण नाही, त्याला न जुमानता हे काम करण्यात आलेलं दिसतंय. आता ह्या पाण्यानं काय वाताहत केली, हे जे काही बांधकाम आहे, हे आपल्याला अजून आत्ता कळणार नाही, काही दिवसांनी कळेल. हे आपण फक्त बघून ठेवू. ही पहिली लाईन आहे आणि ही दुसरी लाईन. तर ज्यावेळी पाणी ओसरेल त्यावेळी आपण परत एकदा बघायला येऊ की पाण्याने काय वाताहत केलेली आहे. तर हे बघू शकता, ते समोर त्या कोपऱ्यात तुम्हाला आता कितपत दिसेल माहिती नाही, हे इथं मला मोबाईलमध्ये झूम पण करता येत नाही. हे इथं एक छोटं मंदिर आहे, त्या मंदिरात पण बऱ्यापैकी पाणी शिरलेलं आहे, त्याच्या खिडक्या थोड्याच दिसत आहेत मला. तर हे पुणे महानगरपालिकेचं उत्कृष्ट दर्जाचं काम चाललेलं आहे. तर काय वैताग येतो, राग पण येतो, पण मग आपलेच ओठ आपलेच दात असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारायला हवा.
की काय डोक्यात ठेवून काय विचार ठेवून त्यांनी हा प्रकल्प आपल्या माथ्यावर मारला आहे. तर याबरोबरच जलसंपदा मुळात नदीची जी संपत्ती आहे किंवा नदी हा जो घटक आहे तो जलसंपदा खात्याच्या अधिपत्याखाली येतो. तर जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी काय विचार करून ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि मुळात नदीची पाणी वाहून नेण्याची कपॅसिटी कितपत आहे यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. हे अशा प्रकारचं इथं प्रचंड मोठं काम चाललेलं आहे. अजून मागं आपण बघितलं त्यावेळेस पण सुरूच होतं, आता पण सुरूच आहे. तर असा आहे हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा कार्यक्रम प्रकल्प. हे आपण आता मुळा नदीकडे आलो आहे. तर मुळा नदीच्या वरच्या बाजूला जसं तुम्हाला मगाशी सांगितलं पवना, मुळशी आणि कासारसई या कासारसई या तिन्ही धरणांचं प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे. हे बघा इथं हा जो स्लोप दिसतो आहे मातीचा, स्लोपची माती पण वाहून गेल्यासारखं दिसते इथं. तर अजून काय काय वाहून गेलं आहे, काय काय राहिलं आहे हे आपल्याला अजून पाणी ओसरून गेल्यावर बघायला मिळेल. तात्पुरतं एवढं बघून ठेवा, आपण पुन्हा येऊ पाणी ओसरल्यावर. आणि हा पुणे महानगरपालिकेचा जो प्रकल्प आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, तर ह्याचं काय फळ आहे, याची काय फलनिष्पत्ती आहे बघू आपण. चला मित्रांनो, तोपर्यंत अजून काय नवीन ह्याच्याबद्दल घडामोडी असतील तर ते मी तुम्हाला कळवत जाईन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.